जिजाऊ छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती शंभू महाराज, शिवसेना प्रमुख स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे, धर्मवीर आनंद दिघे साहेब यांना वंदन करतो। त्याचबरोबर व्यासपीठावर उपस्थित असलेले शिवसेनेचे सध्याचे नेते आदरणीय नामदार एकनाथरावजी शिंदे साहेब, या राज्याचे मंत्री आदरणीय उदयजी सामंत साहेब, आमचे मित्र नरेशजी म्हस्के साहेब, रवींद्रजी फाटक साहेब, राम रेपाळे साहेब व उपस्थित सर्व व्यासपीठावरील सन्माननीय आणि समोर उभे असलेले सर्व माझे बंधू भगिनी, सर्वांना माझा नमस्कार। गेले 20 वर्ष किंवा अगदी कॉलेज जीवनापासून धर्मवीर आनंद दिघे साहेबांचं कामकाज मी बघत आलो होतो का ग्रामीण भागातील आडल्याला रक्त पाहिजे, हॉस्पिटलला मदत पाहिजे, कोर्टाचं काम पाहिजे, कोर्टाचं काम असलं, पोलीस केसेस, दवाखान्यातलं काम असेल, शिक्षणाचं काम असेल, तर त्यांचाच वारसा घेऊन आदरणीय एकनाथजी शिंदे साहेब 2000 पासून काम करत आहेत आणि त्याचा थाळीचा वाटा म्हणून जिजाऊ संघटनेमार्फत जिजाऊ संस्थेमार्फत या कोकणच्या 5 जिल्ह्यामधील विद्यार्थी शिकला पाहिजे, त्या दृष्टीने जिजाऊ संस्था एका व्यवसायातून आलेल्या पैशावरती 10 सीबीएसई शाळा अगदी मोखाडा तलासरीपासून सावंतवाडी पर्यंत 48 स्पर्धा परीक्षा वाचनालय, त्याचबरोबर 28 आरोग्य क्लिनिक, 32 पोलीस भरती केंद्र, पोलीस व सैन्य भरती केंद्र, असे विविध प्रकारचे गाव, त्याचे प्रत्येक गावात जाऊन आरोग्य शिबिर घेणे, प्रत्येक गावात जाऊन वह्या वाटप करणे, ही सर्व काम करत होते। आज कामाचा व्याप बघत असताना कुठेतरी आपल्याला एकनाथजी शिंदे साहेबांसारखा दोन्ही नेते जर एकच काम करत असतील तर एका बाजूला जर शिंदे साहेबांसारखा नेता आला तर कोकणच्या घराघरातच नव्हे तर कोकण 5 जिल्हे येत्या वर्ष 2 वर्षामध्ये शिक्षणाने, आरोग्याने, रोजगाराने समृद्ध केल्यानंतर तोच पॅटर्न आपण महाराष्ट्रातल्या उरलेल्या 25 जिल्ह्यांना करू शकतो का? अगदी मी भाषणात सांगत असायचो साहेब का कुठल्या तरी पक्षाचं रुग्णालय झालं पाहिजे, मला नक्कीच खात्री आहे का शिवसेना पक्षाचे रुग्णालय 25च्या 25 जिल्ह्यामध्ये निर्माण होतील ते एकनाथजी शिंदे साहेबांनी उभी केली असती। त्याचबरोबर शिक्षणाबाबत आज आम्हाला सामंत साहेब सांगायला आनंद का वाटतो का मागची लोकसभा लढत असताना आदरणीय मुख्यमंत्री साहेब पदावर होते तरी त्यांनी कधीही त्याचा चुकीचा वापर करून आम्हाला दमदाटी किंवा काय केली नाही का तुम्ही फॉर्म काढून घ्या काय करता, ज्याचा त्याला लोकशाहीतील जो अधिकार आहे तो देण्याचं काम केला। जेव्हा जेव्हा वैयक्तिक अडचण आली त्या वेळेस शिंदे साहेब माझ्या बरोबर 100% राहत होते। बरे उद्याला कुणी जर एखाद्या राजकारण्याने मोक्का लावायला आला तर तेवढ्या रात्री संदीप डोले 2 वाजता साहेबांकडे जायचा, साहेब तेवढ्या रात्री त्या एसपीला उठवायचे का रियाजला निलेश साबळेच्या केसाला धक्का लागला म्हणजे एकनाथ शिंदेच्या केसाला धक्का लागला आणि त्यामुळे कुठलीही खोटी केस झाली नाही, याबद्दल मला नक्कीच अभिमान आहे। या पुढे जाऊन सांगतो साहेब आपण जो भरोसा ठेवलेला आज 60 आमदार आपल्याकडे आहेत, या 60 आमदाराचे 160 आमदार व्हायला वेळ लागणार नाही एवढं तुम्हाला नक्की सांगतो। आणि आपल्या मागे संपूर्ण महाराष्ट्रातील सामान्य शेतकरी वर्ग, महिला वर्ग, जन दुबला जो दिन दुबला त्या राज्याने कधी बघितलंच नव्हतं का मुख्यमंत्र्यांचा ताफा चालला, एखादी महिला हात करते किंवा एखादा वृद्ध हात करतो, ताबडतोब ताफा टाकून त्याला तात्काळ मदत केली जात होती। काल परवाचं उदाहरण बघितलं का जळगाव येथे एका ताईला किडनीचे अर्जंट होती, मी पेपरमध्ये बातमी वाचली, टीव्हीला बघितली का स्वतःच्या विमानामध्ये एका पेशंटला घेऊन येऊन तिला ॲम्ब्युलन्सची रुग्णसेवा करणारा एकनाथजी शिंदे हे महाराष्ट्रात एकमेव असतील नक्की सांगतो। साहेब आम्हाला फार काय अपेक्षा नाही, पण परवाही सांगितलं आजही सांगतो आपल्याला कोकणी माणूस जो 5 जिल्ह्यातला आहे मग तो आमचा जव्हार मोखाड्यातला आदिवासी असेल, शहापूर मुरबाड मधला कुणबी समाजाचा असेल, भिवंडीतला आगरी समाजाचा असेल किंवा पुढे गेल्यानंतर रायगड रत्नागिरी मराठा समाजातील लोक असतील, भंडारी समाजाचे असतील, मच्छीमार असतील, या सर्व लोकांच्या मुलांच्या चांगल्या शिक्षणाची व्यवस्था आपल्याला करायची। ज्याप्रमाणे देशाचा शेवटचा टोक आहे केरळ, त्यात 100% ते सुशिक्षित, त्याप्रमाणे इथल्या गोरगरीब शेतकऱ्याचा शेतमजुराचा पोरगा शिकला पाहिजे, जेणेकरून ते शिकल्यानंतर आमच्या 5वीला पुरलेली जी गरिबी आहे का कंस्ट्रक्शनला काम करणारा आदिवासी माणूस, हॉटेलमध्ये काम करणारा मुरबाड शहापूरचा कार्यकर्ता, त्याचबरोबर लिफ्ट मधला वॉचमॅन, गाडीचा ड्रायव्हर, घरकाम करणारे ताई, हे चित्र तुम्हाला आम्हाला बदलायचे आणि बदलण्यासाठी मी आपल्या बरोबर आलेले।
एक चांगला दृष्टिकोन घेऊन आलेले का आपल्याला आपल्या कोकणमध्ये पडणारा पाऊस हा पाणी अडवलं पाहिजे, शेतकऱ्यांना पिण्याच्या पाण्यासाठी शेतीसाठी पाण्याची व्यवस्था झाली पाहिजे. असा कुठलाही एक बांधव किंवा भगिनी उपचाराशिवाय जगावता कामा नये. आणि आरोग्य खातंही आपल्याकडे राज्याचं आणि केंद्राचं आहे, तेही जर जिजाऊच्या बरोबर दिलं तर आपण नक्कीच एक पॅटर्न बनवतो. पॅटर्न कोकण पॅटर्न महाराष्ट्रभर चांगल्या प्रकारे किंवा देशभर चालवला जाईल याची तुम्हाला मी विश्वास देतो. आपण ज्या विश्वासाने जी जबाबदारी द्याल, अगदी स्थानिक स्वराज्य संस्थांत पुढे लागता येतात. 36 जिल्हा परिषद गटामध्ये ठाणे जिल्ह्यामध्ये मला स्वतःला एकटा लढत असताना 1000-2000 मताची आघाडी मिळाली. आता आपण सोबत आहात, मग जो वाटा येईल मित्रपक्षांबरोबर किंवा आघाडी बरोबर त्या जेवढी जबाबदारी द्याल तेवढे 100% सीट निवडून आणण्याची जबाबदारी माझी असेल. पालघरमधली परिस्थिती आपल्याला माहिती आहे. नरेश म्हस्के साहेब आता संपर्क प्रमुख आहेत का 16 सीट माझ्याकडे होत्या, 18 सीट आपल्या आहेत. 18 आणि 16 मिळून ज्या सीट येतात 34 सीट, या 34च्या 34 आपल्या वाट्याला आला तर त्याही 100% निवडून आणण्याचं काम आपण करू. बाकी वाडा नगर पंचायत लागते, डहाणू लागते, मोखाडा जव्हार लागते, यामध्ये तुम्ही आणि मी बरोबर असल्यानंतर मला वाटत नाही का कुठली कमतरता येईल. आणि नक्कीच आपल्याला विश्वास देतो का आपण जसे काल आमच्या बरोबर होता, तुम्हाला थोड्याशा मर्यादा होता, तुमच्या पक्षाचे लोक तुम्हाला येऊन सांगायचे त्या निलेश सापळेला मदत करू नका. आज मी तुमच्या पक्षात आलेले सर्व पलीकडे जाऊन तुम्ही मदत केली पाहिजे. मी माझ्या वैयक्तिक कामासाठी कधी आपल्याला सांगणार नाही, पण गोरगरीब माणसाचं काम कुठं अडता कामा नाही याबाबत आपण नेहमी कृतीशील असताय. परंतु आता जरा प्राधान्याने काम करून द्या. आणि कोणी आपल्या पक्षातील लोक काही जास्तच कटकट करायला लागले तर मला समोर बोलवा का नक्की मी कुठलं चुकीचं काम करतो. मी आज सर्वांसमोर, माझ्या आई बाबांसमोर, बहिणींसमोर विश्वास देतो की मी कुठलंच चुकीचं काम करणार नाही. मी कधी कुठल्या इंडस्ट्रीमध्ये हप्ता घेणार नाही, कुठल्याही माणसाकडून फुकट एकही रुपया कमावण्याची मला गरज नाही. परमेश्वराने इतकं मोठं केलेले मला काही एक शेतकऱ्याचा मुलगा, एक एसटी कंडक्टरचा मुलगा, आजही माझे आई वडील शेती करतात. आम्हाला 4 ते 5 हजार रुपये व्यतिरिक्त बाहेरची कुठलीही गोष्ट आणायला लागत त्यासारखी माणसं किंवा मंचावर बसलेले सर्व सन्मानने माझ्या बरोबर दिले. मी आपल्याला इतकंच सांगतो की ठाणे महानगरपालिकेची निवडणूक लागली तरी काळजी करू नका. सर्वच्या सर्व वार्डामध्ये 21 ठिकाणी आपले फ्री कोचिंग क्लासेस चालू आहेत, महिलांचे उपक्रम चालू आहेत. कमीत कमी खालीचा वाटा 400-500 मतं तरी प्रत्येक वार्डात आपल्याला देईल. हीच परिस्थिती कल्याण महापालिकेमध्ये देईल, उल्हासनगरला देईल, हा आपल्याला शब्द देतो. आणि ग्रामीण भागात तर मी सामान साहेबांना सांगितलं परवा, रत्नागिरीलाही तुमच्या खांद्याला खांदा लावून काम करेल का जिथे मोठ्या प्रमाणामध्ये आम्ही ऑलरेडी पोहोचलेले. आणि ठाणे पालघर जिल्ह्यात इथं गोष्ट सोडून द्या का प्रत्येक गावामधले विद्यार्थी प्रशासनात जिजाऊ मार्फत लागलेले आहेत. एक त्या वाशिंग लायब्ररीतून 90 विद्यार्थी लागलेले आहेत. आणि ज्या घरात जाल त्या घरात जिजाऊचा चष्मा असेल, रुग्ण असेल, ही सेवा आपण केलेली आहे. वही असेल, आपल्या लग्नात कुठेही गेलं तर आहेरपट्टीवरही आपली वही असते. अशा प्रकारची व्यवस्था आपण केलेली आहे. परवा सामंत साहेब आले होते, ठाण्यातल्या 2 आदिवासी मुली आल्या होत्या साहेब. त्या मुलींनी माझा स्केच बनवला होता. त्या भिवंडी तालुक्यातील आंगाव शाळेमध्ये शिकत असताना आपल्या वह्या त्यांनी बघितल्या होत्या आणि त्या वह्यावरून त्यांनी फोटो काढून तो फोटो मला बनवून आणला होता. साहेबांना मी दाखवला. हे काम आपल्या जिजाऊचे जाती पाती धर्मापलीकडे आज इथे भिवंडीतील मुस्लिम वर्गही मोठ्या प्रमाणात आहे. सर्व धर्माचे सर्व जातीचे लोक आपल्या बरोबर आहेत. आणि मला खात्री आहे जो आपण विश्वास द्याल तो विश्वास मी 100% पार पाडेन, हा आपल्याला विश्वास देतो आणि थांबतो. जय महाराष्ट्र. VPL यूट्यूब चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका.